नेक्स्ट पॉइंट, टाइप ऑफ युनिट सेल्स. युनिट सेल्स आर ऑफ 4 टाइप्स: प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड बेस सेंटर्ड. आपण या सगळ्या बघणार आहोत. चारीचे चारी प्रकार जे आहेत ते आपण बघणार आहोत. प्रिमिटिव्हला सिंपल युनिट सेल सुद्धा म्हणतात. बॉडी सेंटर्ड युनिट सेल सेकंड पार्ट आहे. थर्ड फेस सेंटर्ड युनिट सेल. फोर्थ बेस सेंटर्ड युनिट सेल. आता याच्यामध्ये आपल्याला एक पहिल्यांदा परत एकदा मी एक क्रिस्टल लॅटाईस घेतो जो अतिशय महत्त्वाचा आहे. तर आधी तुम्हाला ह्या क्रिस्टल लॅटाईसमध्ये किती फेसेस आहेत आणि किती कॉर्नर आहेत हे आधी माहीत पाहिजे. तर कोणताही तुम्ही क्रिस्टल लॅटाईस घेतला किंवा क्युबिक क्रिस्टल घेतलं, एखादं साधं क्यूब घेतला, तर यामध्ये तुम्हाला एकूण कॉर्नर्स किती आहेत आणि एकूण फेसेस किती आहेत हे माहीत असलं पाहिजे. साधं आहे. याच्यामध्ये इथे मी तुम्हाला दाखवतो कॉर्नर किती आहेत. तर इथं 1 2 3 4 पुढचे 4 कॉर्नर आहेत आणि मागे कॉर्नर किती आहेत? 1 2 3 आणि 4. पुढचे 4 आणि मागचे 4 असे एकूण 8 कॉर्नर आहेत. देअरफॉर देअर आर टोटल 8 कॉर्नर्स. ओके. अँड नेक्स्ट, हाऊ मेनी नंबर ऑफ फेसेस. फेसेस किती असतात? तर इथं फेसेस म्हणजे काय? ही बाजू. तर याला फेसेस किती आहे? आपण सापशिडी किंवा लुडो असे गेम खेळतो तेव्हा एक तुम्ही डाईस वापरता. ह्या डाईसवरती एकापासून कितीपर्यंत अंक असतात? तर 6 पर्यंत असतात. म्हणजे थोडक्यात काय, त्याला सरफेसेस किती असतात किंवा फेसेस किती असतात? तर 6 असतात. 1 2 3 4, 4 बाजूचे 4, वरती 1 आणि खाली 1 असे 6 फेसेस असतात. तर कोणत्याही क्युबिक लॅटाईसला किंवा क्युबिक स्ट्रक्चरमध्ये फेसेस किती असतात? तर ते असतात 6. इथे मी त्यासाठी 6 टोटल फेसेस लिहून ठेवतो. ओके. आता आपण प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल बघूया. प्रिमिटिव्ह सेल म्हणजे नेमकं काय किंवा सिंपल युनिट सेल म्हणजे काय? युनिट सेल किंवा सिंपल युनिट सेलमध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं, हे पूर्ण क्रिस्टल असेल त्याच्यामध्ये लहान लहान असणारे जे काही युनिट्स आहेत त्यांना युनिट सेल्स म्हणतात. कॉन्स्टंट पार्टिकलचे जे काही युनिट्स असतील त्यांना युनिट सेल्स म्हणतात. त्याचा आता आपल्याला त्यातले प्रकार बघायचे 4, ते आपण बघतोय. ओके. प्रिमिटिव्ह ऑर सिंपल युनिट सेल म्हणजे काय? तर यामध्ये प्रत्येक कॉर्नरला, या युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला ॲटम्स असतात. मग आता एकूण ॲटम्स किती असतात किंवा एकूण कॉर्नर किती असतात? तर 8 असतात. ते कोणते असतात? तर इथं हा पहिला कॉर्नर आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा, हा 7वा आणि हा 8वा. एकूण कॉर्नर्स किती आहेत? तर 8 कॉर्नर आहेत. आणि 8 कॉर्नरला 8 ॲटम्स असतात. कोणताही ॲटम कॉर्नरला जेव्हा अटॅच होतो तेव्हा त्याचा कितवा पार्ट अटॅच होतो कॉर्नरला? तर त्याचा 1/8 पार्ट अटॅच होतो. ते मी दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा हे आपण ॲटम्स डार्क करून घेऊया. एकच ॲटम आहे किंवा हे ॲटम 8 कॉर्नरला आपण अटॅच केलेले आहे. आता इथं दुसरं उदाहरण देतो मी तुम्हाला लगेच. हे कसे अटॅच केलेले आहेत? तर तुम्ही एक साधा लिंबू घेतला आणि त्याला त्याचे 8 तुकडे केले. म्हणजे पहिल्यांदा एकदा कट करावं लागेल, परत दुसऱ्यांदा कट करावं लागेल. पहिल्यांदा कट केले की 2 भाग होतील, दुसऱ्यांदा कट केले की 4 भाग होतील एका साईडचे, आणि परत दुसऱ्या साईडचे कट केले तर 8. एकूण जर तुम्ही एका लिंबूचे 8 भाग केले तर त्यातला जसा एक भाग दिसतो 8 भाग केल्यानंतर तो इथं अटॅच असतो. ओके. तुम्हाला इथं 3D मध्ये सुद्धा परत लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला काही स्ट्रक्चर दाखवेन, त्यात तुम्हाला अजून चांगलं समजेल. ते इथं 1/8 पार्ट म्हणजे एका ॲटमचा 1/8 पार्ट हा ईच कॉर्नरला असतो. एकूण कॉर्नर किती आहेत? 8 आहेत. प्रिमिटिव्ह सिंपल युनिट सेलमध्ये एकूण ॲटम्स किती असतात? तर 1/8 पार्ट ऑफ ॲटम ॲट ईच कॉर्नर. कॉर्नर किती आहेत? 8 आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती झाले? तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 1. ओके. दिस इज नंबर ऑफ टोटल number of atoms ओके. हा झाला 1. म्हणजे प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात? तर 1. का 8? 8 कॉर्नरला 1/8 पार्ट ॲटमचा सिच्युएटेड असतो. 1/8 पार्ट मल्टिप्लाय बाय 8 कॉर्नर, देअरफॉर टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 1. ओके. नेक्स्ट बघूया, अजून तुम्हाला चांगलं समजेल.
किंवा याच्यामध्ये अजून दाखवतो तुम्हाला प्रिमिटिव्ह सेलला इच कॉर्नरला इथं ॲटम्स असणार आहेत, ॲटमचे तुकडे असणार आहेत 1/8 पार्ट आणि 8 कॉर्नर असल्यामुळे टोटल ॲटम किती येणार आहेत, 1 येणार आहेत. त्यानंतर बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर इथं इच कॉर्नरला 1/8 पार्ट असतो, इच कॉर्नरला 1/8 पार्ट असतो. एकूण कॉर्नर किती, 8. 1/8 पार्ट इच कॉर्नरला असतो, प्लस यामध्ये हा जो पूर्ण युनिट सेल आहे याच्या बरोबर मधोमध एक पूर्ण ॲटम असतो. बॉडी सेंटर, बॉडी सेंटर म्हणजे काय, तर ह्या पूर्ण युनिट सेलच्या मधोमध एक पूर्ण म्हणजे अख्खा ॲटम असतो, त्याला आपण 1 पकडूया. ओके, म्हणजेच काय, 1/8 पार्ट ऑफ ॲटम each at 8th corner and one whole atom is at the center. Therefore, it is equal to 2. Means how many number of atoms present in body center unit cell is equal to 2. म्हणजे काय, 8 कॉर्नरला 1/8 पार्ट असतात आणि एक पूर्ण ॲटम सेंटरला असतो. And therefore, total number of atoms present in body centered unit cell is equal to 2. Okay, त्यानंतर थर्ड फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं सुद्धा परत 8 कॉर्नरला 1/8 पार्ट अटॅच्ड असतात, 8 कॉर्नरला 8 जे काही 1/8 पार्ट आहेत ते अटॅच्ड असतात, 1/8 मल्टिप्लाय बाय 8. ओके, अँड फेस सेंटर म्हणजे काय, मग असेच आपण बघितलं एकूण फेजेस किती असतात क्युबिकला, 6. इथं 6 फेजेस आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, वर 1 आणि खाली 1. या इच फेसला जर ॲटम तुम्ही ठेवले तर फेसेसला जे ॲटम असतात ते अर्धे असतात. तुम्ही एखादा लिंबू, परत एकदा उदाहरण घेऊया, त्याला जर अर्धा कट केला तर तो जो काही एका ॲटमचे 2 भाग होतात किंवा एका लिंबूचे जसे 2 भाग होतात, तो त्यातला जो अर्धा आहे तो इच फेसला चिटकला जातो. एकूण फेसेस किती आहेत, 6. इच फेसला अर्धा, इकडं अर्धा, इकडं अर्धा, इकडं अर्धा, इथं अर्धा, इथं अर्धा, समोर अर्धा, 6 फेसेस आहेत. 6ला प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा. 3 डायमेन्शनल डायग्राम आहे, थोडंसं समजणार नाही, तिथे मी प्लस करतो. अर्धा ॲटमचा भाग प्रत्येक फेसला, एकूण फेसेस किती आहेत, 6, म्हणून इथं मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू, हा जो भाग आहे 1/8 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1 प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय 6, 3. Therefore, total number of atoms present in face centered unit cell is equal to 1 plus 3, 4. Means there are 4 atoms present in face centered unit cell. Last, base centered unit cell. Base centered unit cell म्हणजे काय, तर इथं सुद्धा 8 कॉर्नरला 1/8 पार्ट ऑफ ॲटम सिच्युएटेड असतात. आणि बेस सेंटर्ड म्हणजे काय, जर कुठलाही तुम्ही लॅटाईस घेतला तर त्याचे बेस कोणते असतात, हे बेस झाले, हा खालचा बेस आणि हा वरचा बेस, हे 2 बेस आहेत, हे एजेस आहेत किंवा हे साईडचे पॅनल्स आहेत, हा खालचा एक आहे आणि वरचा एक आहे. बेसेस म्हणजे हा वरचा आणि खालचा, फेसेस आहेत, शेवटी ते बेस असले तरी फेस आहेत, आणि म्हणून ह्या फेसला जेव्हा ॲटम चिटकतो तेव्हा तो अर्धा असतो. म्हणजे परत एकदा इथं अर्धा ॲटम वरच्या बाजूला असणार आहे, अर्धा ॲटम खालच्या बाजूला असणार आहे. आता यात टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत हे आपण बघूया. 1/8 पार्ट ॲट इच कॉर्नर, कॉर्नर किती आहेत, 8, आणि प्लस बेस किती आहेत, 2, आणि अर्धा ॲटम त्याला आटायचा आहे. अर्धा ॲटम, एका ॲटमचा अर्धा भाग 2 साईडला आटायचा आहे, म्हणजे हे बेरीज. इथे याची बेरीज 1 प्लस हा अर्धा मल्टिप्लाय बाय हाफ मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1. देअरफॉर टोटल नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू. प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक मध्ये एक ॲटम असतो. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 1. ओके, टोटल ॲटम्स इज इक्वल टू 1. बॉडी सेंटर्ड मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 2. एक ॲट द बॉडी सेंटर्ड आणि 8 कॉर्नरला
1/8 part. 1/8 multiplied by 8, 1 plus 1 is equal to 2. फेस सेंटर्ड मध्ये ईच कॉर्नरला 1/8 पार्ट, 1/8 multiplied by 8 प्लस ईच फेसेसला अर्धा. फेसेस किती आहेत? 6. म्हणून हे अर्धा 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 6 मल्टिप्लाय करतोय आपण. तर 1/8 multiplied by 8, 1, half multiplied by 6, 3 is equal to total number of atoms is equal to 4. लास्ट बेस सेंटर्ड, दोन बेस असतात. ईच कॉर्नरला 8 1/8 पार्ट आणि देअरफॉर 1/8 multiplied by 8 is equal to 1. आणि फेसेसला बेस जे आहेत त्याचे दोनच आहेत म्हणून आणि प्रत्येक फेसला किती ॲटम असतो तो अर्धा असतो म्हणून अर्धा मल्टिप्लाय बाय 2, हाफ मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 2. अतिशय सिंपल आहे. तुम्ही एक साधा प्रयोग करा, तुमच्या लगेच लक्षात येईल. लिंबू असेल घरी किंवा एखादं स्पेरिकल वस्तू असेल कट करण्यासारखी तर ती कट करा. तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही एखाद्या सरफेसला लावायला जाताय किंवा असा फेसला लावायला जाताय एखाद्या, तेव्हा तिथं अर्धा जो काही कट केलेला ॲटम आहे तो बरोबर बसतो. पण जर तोच तुम्हाला कॉर्नरला लावायचा असेल तर त्याचे म्हणजे एका स्क्वेअरचे 8 तुकडे करावे लागतात, तेव्हा ते ईच कॉर्नरला जाऊन बसतात. म्हणजे तुम्हाला जर कॉर्नरला ॲटम ठेवायचा असेल तर त्याचा 1/8 पार्ट तुम्हाला कट करून त्याला चिटकावा लागेल आणि जर एखाद्या फेसला चिटकवायचा असेल तर तो अर्धा करावा लागेल. हेच लॉजिक आहे याच्या मागे आणि या लॉजिकनुसार आपण टोटल नंबर ऑफ ॲटम्स काढतो. हा जो पॉईंट्स आहे हा थोडा पॉईंट समजायला थोडासा अवघड आहे, पण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन खूप प्रमाणात विचारले जातात. हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल, हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन फेस सेंटर्ड युनिट सेल, असे ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन याच्या आधी आलेले आहेत. तर फेस सेंटर्डमध्ये 4, बॉडी सेंटर्डमध्ये 2, सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये 1, बेस सेंटर्डमध्ये 2, असे एकूण ॲटम्स ह्यात प्रेझेंट असतात. आणि हे ॲटम्स आपण अगदी व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकतो. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एका क्युबिक लॅटाईसमध्ये किंवा एखाद्या युनिट सेलमध्ये कॉर्नर किती असतात तर 8 असतात, फेसेस किती असतात तर 6 असतात. कॉर्नरला जर एखादा ॲटम बसत असेल तर 1/8 पार्टमध्ये असतो. जर फेसला एखादा ॲटम बसत असेल तर तो कसा असतो? अर्धा असतो. आणि बॉडी सेंटर्ड जर असेल तर एक पूर्ण अख्खा ॲटम बॉडीच्या बरोबर मधोमध तुम्हाला सिच्युएटेड होतो. यामध्ये काही मल्टीमीडिया लेक्चर्स आहेत ते पण आपण इथं डिस्प्ले करू, त्याच्यामुळे तुम्हाला अजून चांगलं याच्या संदर्भात समजून घेऊन नेमकी अरेंजमेंट कशी असते काय असते. पण ह्याच्यात तुम्हाला हे नंबर ऑफ ॲटम्स माहीत असले पाहिजेत आणि हे परीक्षेलाही विचारले जातात. हां, आता आपण टाईप ऑफ युनिट सेल बघणार आहोत. मगाशी लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण यामध्ये 3D स्ट्रक्चर बघणार आहोत. पहिल्यांदा टाईप ऑफ युनिट सेलमध्ये सगळ्यात पहिला टाईप आहे प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. यामध्ये जी डायग्राम दिसते त्यामध्ये पहिली डायग्राम 8 ॲटम्स 8 कॉर्नरला सिच्युएटेड असतात. आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे एका लॅटाईसला 8 कॉर्नर असतात आणि ह्या 8 कॉर्नरला जेव्हा ॲटम सिच्युएटेड होतात तेव्हा 2 नंबरच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय ॲटम कसे दिसणार आहेत. आणि जेव्हा आपण त्याचा क्यूब तयार करतो तेव्हा 3 नंबर डायग्राममध्ये तुम्हाला तो क्यूब कसा तयार होतो हे दिसतंय. तुम्ही त्याच्या कॉर्नरवरती जर फोकस केलं तर तिथं तुम्हाला समजून येतं आहे की प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट ऑफ ए ॲटम सिच्युएटेड आहे. म्हणजे 8 कॉर्नरला 1/8 पार्ट सिच्युएटेड असल्यामुळे या लॅटाईसमध्ये किंवा ह्या सिंपल युनिट सेलमध्ये एकूण ॲटम्स 1 आहे. हेन्स सिंपल युनिट सेल कंटेन्स ओनली 1 ॲटम. परत एकदा बघूया. प्रिमिटिव्ह, सिंपल, प्रिमिटिव्ह और सिंपल युनिट सेल. यामध्ये ही डायग्राम आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यातलं लक्षात काय ठेवायचं आहे तर यामध्ये 1/8 पार्ट ऑफ ॲटम इज सिच्युएटेड ॲट ईच कॉर्नर and therefore total number of atom present in simple unit cell is equal to 1. हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेकंड टाइप इज बॉडी सेंटर्ड युनिट सेल.
इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल, ही डायग्राम तुम्हाला दिसते, यामध्ये 8 कॉर्नरला 8 ॲटम सिच्युएटेड असतात आणि एक ॲटम हा सेंटरमध्ये सिच्युएटेड असतो. 8 कॉर्नरला जे 8 ॲटम असतात, 8 कॉर्नरला जे ॲटम्स असतात त्याचा 1/8 पार्ट ईच कॉर्नरला असतो आणि एक पूर्ण ॲटम सेंटरमध्ये सिच्युएटेड असतो. 2 नंबर डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर त्याचं पिक्चर दिसत आहे, ज्याच्यामध्ये 1/8 पार्ट कॉर्नरला आहे आणि एक होल ॲटम सेंटरमध्ये आहे. इथे टोटल नंबर ऑफ ॲटम्स 1/8 पार्ट सिच्युएटेड ॲट ईच कॉर्नर, 1/8 multiply by 8 is equal to 1, and one whole atom is situated at the center, and therefore total number of atoms present in body centered unit cell is equal to 2. डायग्राम थोडीशी झूम मध्ये करून बघूया. बॉडी सेंटर्ड युनिट सेल डायग्राम इथं तुम्हाला क्लिअर दिसतंय. आणि बॉडी सेंटर्ड युनिट सेल कंटेन्स how many number of atoms? It contains 2 number of atoms. Third, very important, face centered unit cell. फेसेस आपण लेक्चरमध्ये बघितलंच आहे की एका ॲटममध्ये, एका युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर असतात आणि 6 फेसेस असतात. इथे मी पॉईंटनुसार दाखवतोय. जेव्हा आपण डायग्रॅम झूम करून किंवा तिचं व्यवस्थित स्ट्रक्चर बघणार आहोत तेव्हा तुम्हाला इथं क्लिअर दिसतंय की 1/8 पार्ट ऑफ ॲटम is situated at each corner of the atom and half part of an atom is situated at each face. There are 6 faces, therefore 3 atoms are situated to each face. Means faces ची बेरीज केली तर 3 ॲटम येतात आणि कॉर्नरला जे 1/8 पार्ट ॲटम्स आहेत त्यांची बेरीज केली तर 1 येतात. Therefore in this face centered unit cell, 1/8 part of atom is situated at each corner. It is one atom, and half of the part of an atom is situated at each face. There are 6 faces, therefore half multiplied by 6 is equal to 3. 1 plus 3, hence 1 plus 3 is equal to 4, and hence face centered unit cell contains 4 atoms. Face centered unit cell डायग्राम एकदा व्यवस्थित बघा. यातलं लक्षात काय ठेवायचं आहे, it contains or face centered unit cell contains 4 atoms. Next and last, base or end centered unit cell. यामध्ये अतिशय सोपी आहे. बेस म्हणजे मी मागच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की एका लॅटाईसला वर आणि खाली दोन बाजूला जे फेसेस असतात त्यांना बेसेस किंवा एंड सेंटर असं म्हणतात. त्यानुसार ही डायग्राम तुम्ही बघू शकता. इथं वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जे रेड डॉट आहेत हे बेस किंवा एंड आहेत आणि त्याच्या सेंटरमध्ये ॲटम आहे. देअरफॉर इट इज बेस सेंटर्ड ॲटम. इथं मात्र 1/8 पार्ट जो आहे ॲटमचा तो ईच कॉर्नरला असतो आणि मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे बेसला किंवा फेसला हा नेहमी अर्धा ॲटम जॉईंट होतो आणि त्यामुळे इथं 2 अर्धे ॲटम जॉईंट होतात एंडला किंवा बेसला. देअरफॉर 1/8 पार्ट ऑफ ॲटम सिच्युएटेड ॲट ईच कॉर्नर, 8 कॉर्नर, is equal to 1 atom, and half part of the atom is situated on the 2 bases. Therefore half multiplied by 2 is equal to 1, and therefore total number of atoms present in base centered unit cell is equal to 2. In short, आपण हे याच्यामध्ये सगळ्यात शेवटी समरी बघूया ह्याची, जे हे अतिशय महत्त्वाचे 4 जे टाइप्स आहेत याची समरी आहे. टाइप ऑफ unit cells. First, simple unit cell. How many number of atoms? 1. Diagram. Body centered unit cell. Total number of atoms 2. ही त्याची डायग्राम आहे. Face centered unit cell contains 4 atoms. ही त्याची डायग्राम आहे. And last, base centered unit cell contains 2 atoms. आणि ही त्याची डायग्राम. हा शेवटचा जो चार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावरती CETला किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन येतात. मी गेल्या लेक्चरमध्ये किंवा गेल्या आपल्या याच्यामध्येच इंट्रोड्यूस केलेलं आहे की हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल असा प्रश्न येतो, जिथं खाली ऑप्शन्स असतात 1, 2, 4, 1. बॉडी सेंटर्डमध्ये किती ॲटम्स असतात तर 2 ॲटम असतात. फेस सेंटर्डमध्ये किती ॲटम असतात तर 4 ॲटम असतात. बेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती ॲटम सिच्युएटेड असतात तर 2 असतात.
आणि सिम्पल युनिट सेलमध्ये किती ॲटम असतात? 1 असतात. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. हे चांगल्या प्रकारे तुम्ही जर लक्षात ठेवले तर निश्चितच तुम्हाला परीक्षेला याचा फायदा होईल.